हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आता घरामध्ये पण आपली छोटी-मोठी कामं चालू झाली आहेत. त्याच्यामुळे आता वाळवण सुकवणं चालू झालं. तर चला तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने वाळवण वगैरे केली जातात. म्हणजे पावसाची जी काही तयारी आहे, पावसामध्ये आपल्याला जे काही कडधान्य लागणार असेल, जे काही वस्तू लागणार असेल त्या कशा छानपैकी सुकवल्या जातात त्या तुम्हाला बघायला मिळतील. आणि हो, व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आता हे पावसाचे दिवस जवळ आलेत आणि ह्या पावसाचे दिवस जवळ आल्यामुळे आपल्याला सगळी घरातली कामं असतील छोटी-मोठी हे आता करावी लागतात. तर आपल्याकडे पण आता म्हणजे सुकवण वगैरे सुरुवात झाली आहे. म्हणजे तांदूळ असतील, गहू असतील, कडधान्य असतील, तुमचा मसाला असेल, त्याच्यानंतर नाचणी असेल, हे सगळे जे काही कडधान्य आहेत, धान्य आहेत ते सुकवले जातात आणि त्याच्यानंतर पावसामध्ये एक 8-9 महिने त्याचा वापर केला जातो. आता हे सुकवून झाल्यानंतर कसे स्टोअर करून ठेवले जातात ते पण मी तुम्हाला दाखवते. तर आपल्याकडे पण आता सुरुवात झालेली आहे. 2-3 दिवस झाले. आज पण आपल्याकडे सुकत टाकलेले आहेत गावठी तांदूळ. तर आज एकदम ओव्हरऑल तुम्हाला माहिती सांगते कसे काय केले जातात वगैरे. आणि प्लीज नक्की जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल ना, तर एक लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली जे हाईप बटन आहे ना, ते पण दाबायला अजिबात विसरू नका. तर ऊन खूप मस्त पडतं आणि ह्या उन्हाचं आणि आता कसं आहे माहिती आहे का, सकाळ ना एक सकाळ झाल्यावरती एकदम मळबड असतं. त्याच्यामुळे पाऊस येतोय किंवा ऊन पडेल की नाही याची हे असते. त्याच्यामुळे आता जे ऊन पडेल ना, त्याच्यामध्ये प्रत्येकजण छोटी-मोठी कामं करायला चालू करतं. म्हणजे वाळवणं सुकवावे लागतात. 3 ते 4 उन्हं चांगली लावावी लागतात, जेणेकरून कीड लागू नये, काही होऊ नये कडधान्यांना वगैरे त्यासाठी. तर ऊन हे आता या दिवसांमध्ये म्हणजे जून तर राहायला बाजूला, पण मेमध्ये जरी मेपर्यंत एंडिंगपर्यंत चांगलं ऊन पडलं पाहिजे. कारण की अजून खूप काही-काही सुकवायचे आहेत, कामं वगैरे आहेत. तर चला तुम्हाला दाखवते. पण त्याआधी कसे स्टोअर करून ठेवले जातात कडधान्य किंवा जे काही आपल्याला लागणारे जे गहू असतील, तांदूळ असतील ते दाखवते तुम्हाला. तर चला दाखवते. तर हे बघा याच्यामध्ये ना स्टोअर करून ठेवले जातात. आता हे ना 2दा धुतलेले तांदूळ आहेत आणि आता आपल्याकडे परत तिसऱ्यांदा धुतलेले आहेत. तर असे हे तांदूळ आहेत ना, हे पिंप वगैरे असतात किंवा आपल्याकडे हडपे पण असतात. तर तर हे सगळे ना गावठी आहेत तांदूळ. म्हणजे जे सुकत पण आहेत ते, प्लस आपण ह्याच्यामध्ये ठेवलेले आहेत ते पण बॅलरमध्ये. तर असे बॅलरमध्ये आपण स्टोअर करून सगळं ठेवतो कडधान्य वगैरे, धान्य जे असतं ते. तर आता हे आपण बंद करणार आहोत. तर चला जे आपले उन्हात सुकतात ना ते पण तुम्हाला दाखवते. तर हे आपलं अंगण आहे आणि बघा दुपार झालेली आहे आणि मी दुपारी स्टार्ट केला व्लॉग. तर बघितलं असेल तुम्ही आपण कसे साठवून ठेवतो आणि मग ते जे काही तांदूळ असतात ते आपण मग पावसामध्ये भाकरीसाठी आणि जे काही आपण भात करतो त्याच्यासाठी हे गावठी तांदूळ आहेत. तर बघा इकडे सुकवलं टाकलेले आहे, टोपल्या आहेत. सकाळी लवकर धुवावे लागतात हे तांदूळ आणि ऊन आलं की मग टाकावे लागतात. तर ह्या दिवसांमध्ये सगळी कडधान्य वगैरे सगळं वाळवलं जातं आणि ही जी तुम्हाला जाळी दिसते ना ह्याच्यामध्ये ते जे काही तांदूळ असतात ते काढले जातात. जेणेकरून जे पाणी आहे ते झिरपून जातं आणि टोपल्या जे काही टोपल्या तुम्ही बघितलात त्या वापरण्याचं एवढंच कारण आहे की ते जे पाणी आहे ते खाली झिरपून जातं. कारण की टोपलीनं असे छोटे-छोटे होल असतात त्यातून ते जे पाणी असतं ते जातं. तर हे आपले गावठी तांदूळ आहेत. जसं की आपण जेव्हा पॉलिश करून आणतो भात, भरडून आणतो भात, तेव्हा आपण त्याला हे लावून ठेवतो, पावडर लावून ठेवतो आणि नंतर मग हे पावसाच्या ह्याच्यामध्ये मेमध्ये वगैरे किंवा मेच्या आधीच आता आपण ह्यावेळेस लवकर चालू केलेलं आहे. तर ते धुवून वगैरे ठेवतो आणि नंतर बॅलर असतात किंवा आपल्या टिंप असतात त्याच्यामध्ये. ही नाचणी आहे इकडे आणि ही गावठी नाचणी आहे. त्याच्यानंतर त्याच्या साईडला तांदूळ आहे. ते बघा नाचणी पण मस्त सुकते आणि आता ऊन खूप छान आहे. एकदा जर पाऊस पडला ना, की नंतर मग 8-10 दिवस तरी ऊन चांगलं पडत नाही आणि मग आपण सांगू पण शकत नाही, की पुढे ऊन पडेल की नाही. तर अशी तयारी केली जाते आणि आतले जे काही भातकुंडे वगैरे आहेत ना, ते नंतर काढले जातात. चाळण मारली जाते आणि त्याच्यानंतर चाळण वगैरे मारून झाली, की मग ते असे स्टोअर करून ठेवले जातात. तर अशी सगळी जोरदार तयारी आपली चालू आहे. आपल्या अंगणामध्ये सगळीकडे आता हे सुकवणं चालू आहेत. गहू पण सुकवून झाले. त्यानंतर आता तांदूळ आणि वगैरे सुकवणं चालू आहे. अजून मसाला पण आपला बाकी आहे. तर इकडे अशी सगळी तयारी चालू आहे. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आता बघू शकता दुपारनंतर पण हे बघा आता ना खूप जशी सावली येत जाते तसं ना मग जे सुकवान असतं ना ते पाठी-पाठी घ्यावं लागतात. आता हे बघा मी पाठी-पाठी घेते सुकवानं. कारण की नंतर मग 3 नंतर ना थोडं ऊन असं ओसरत येतं त्याच्यामुळे असं मग पाटी-पाटी करावं लागतं. तर हे बघा मी जे तांदूळ आहेत ते पाटी केलेत आणि गावठी तांदळाच्या भाकऱ्या वगैरे खूप छान होतात आणि भात पण चांगला होतो गावठी तांदळाचा. रेशनचे पण जे तांदूळ असतात त्याचे पण चांगलं होतं, पण गावठी पण सगळ्यात मस्त. हे आपल्या शेतातले तांदूळ आहेत. म्हणजे आपण शेतामध्ये जे दरवर्षी पीक घेतो त्याचे. तर हे बघा सगळीकडे मस्तपैकी वाळवणं सुरू आहे.
तर आत्ता संध्याकाळ झाले 7, 5, 5:30 वगैरे झाले आहेत. तर आता काढायचे झाले. नाहीतर आपण असेच ठेवले ना, तर मग मुंग्या वगैरे आतमध्ये शिरतात. एकदा ऊन गेलं की त्याच्यामुळे आता भरणार आहोत आपण. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर अशा या उन्हाळ्यामध्ये सगळी तयारी केली जाते. पावसाळ्यामध्ये आपण जे काही खाणारे जे काही पदार्थ असतात किंवा वस्तू असतात त्या अशा सुकवल्या जातात आणि स्टोअर करून ठेवतात आणि नंतर मग पावसाळ्यामध्ये आपण त्याचा वापर करतो. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चला बाय बाय. असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू.